नमस्कार मित्रांनो, एंटरटेनर 724 या यूट्यूब चॅनलवर मी आपले स्वागत करतो. सध्या जिओ सिनेमावर सर्वात जास्त लोकप्रिय झालेला बिग बॉस मराठी 5 हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजत आहे. त्याची सर्वात महत्त्वाची कारणं म्हणजे रितेश देशमुखने केलेलं जे होस्टिंग आहे, याला महाराष्ट्रातील लोक खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. त्यांना खूप ते आवडतं आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यातले काही कंटेस्टंट ज्यांनी खरंच बिग बॉस 5मध्ये कमालीची रंगत आणलेली. आज सोमवार होता आणि आज होतं नॉमिनेशनमध्ये जवळजवळ सर्वांचीच नावं घेण्यात आली. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं असेल, नॉमिनेशन करण्यासाठी बिग बॉसने प्रत्येक कंटेस्टंटचं एक वर्तमानपत्र बनवलं होतं, जे त्यापैकी प्रत्येक 2 कंटेस्टंटला कचऱ्याच्या पेटीत टाकायचं होतं. सर्वात जास्त नॉमिनेट करण्यात आलं ते घनश्यामला. त्याच्यानंतर नॉमिनेट झाली ती आर्या. पहिल्यांदा मागच्या आठवड्यामध्ये इविक्शन झालेलं नाही आहे, त्यामुळे यावेळी जवळजवळ 7 लोकांना नॉमिनेट करण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये घनश्याम आहे, आर्या आहे, DP दादा म्हणजे धनंजय आहे. सूरजला गेम कळत नाही असं म्हणून भरपूर लोकांनी सूरजचं नॉमिनेशन केलं. त्यानंतर स्वतःला बिग बॉसची ऑलरेडी विनर घोषित केलेली निकी आहे, अरबाज आहे आणि अभिजित आहे. यावेळी डबल इविक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण मागील आठवड्यात इविक्शन झालेलं नाही आहे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळी नावं आहेत, पण तुमच्या मनात काय? मला तरी वाटतं आहे की या 7 पैकी जर डबल इविक्शन झालं तर घनश्याम जाईल किंवा आर्या जाईल. या दोघांपैकी कोणी एक या आठवड्यात नक्कीच एलिमिनेट होऊ शकतो. आणखी थोडीशी कमकुवत बाजू ही असू शकते, ती एकतर धनंजयची किंवा सूरजची. सूरजची लोकप्रियता भरपूर आहे, परंतु ज्या पद्धतीने बिग बॉस खेळला जातो, ते कोणकोणत्या प्रकारचे ट्रिक्स वापरले जातात, कसं प्रकाशझोतात राहायला पाहिजे, हे थोडंसं सूरजला जमत नाही आहे. धनंजय योगिताचं असं म्हणणं होतं की धनंजय हा खूप जास्त प्रमाणात घरामध्ये सगळ्यात जास्त एंटरटेन करतो, परंतु त्याचं एंटरटेनमेंट दाखवलं जात नाही. परंतु धनंजयचा गेम मागील 1-2 आठवड्यापासून थोडासा डाऊन झालेला आहे. त्यामुळे ज्या 7 नॉमिनेशनमध्ये जे 7 कंटेस्टंट आलेत, त्याच्यामध्ये मला तरी असं वाटतं की 3 लोकांचं सर्वात जास्त चान्सेस आहे इविक्ट होण्याचं. त्यामध्ये नंबर 1वर आहे घनश्याम, नंबर 2वर आर्या, नंबर 3वर धनंजय किंवा सूरजपैकी एक. कारण जे राहिलेले 3 सदस्य आहेत, त्यापैकी निकी, अभिजित आणि अरबाज हे एवढ्या लवकर तरी इविक्ट होणार नाही असं माझं मत आहे. बघूया काय होतं ते येणार.